मे 2025 द ट्रॉमा कोड हिरोज ऑन कॉल ही कोरियन सिरीज बघितली 8 एपिसोड्सची. सुंदर आहे. मुख्य म्हणजे त्याच्यात जे ऑपरेशन्स वगैरे दाखवलेत, ॲक्च्युअल ऑपरेशन्स, ते तर एकदम जीवाचा असा थरकाप उडवून टाकतात. थोडक्यात म्हणजे जेव्हा काही अचानक ट्रॉमा होतो, म्हणजे अचानक काही दुर्घटना घडतात, तर त्यावेळेस जे हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा सेंटर्स असतात तिथल्या लोकांना रेस्क्यू ऑपरेशन्स करता पाठवतात आणि ते कशा पद्धतीने मग त्यांना वाचवतात किंवा आपला जीव धोक्यात घालून म्हणजे त्यांना दोन्ही म्हणजे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये डॉक्टर्स आणि इतर फील्डमध्ये लोक, तर त्या सगळ्यांना म्हणजे ॲक्सिडेंट झाल्या तो ट्रॉमा झाल्या त्यांना फोन येतात आणि ते ताबडतोब निघतात. आता त्यातले काही लोक असे असतात की जे नुसतेच आलेले असतात नावाकरता ट्रॉमामध्ये आणि त्यांना त्याचा काही सिरियसनेस नसतो. पण काही जण असतात आपले जीव धोक्यात घालून आपल्या जीवाची पर्वा न करता आधी समोरच्या पेशंटला वाचवण्याचा प्रयत्न करतात. तर सुंदर चित्रण आहे त्याचं. आणि असंच त्याच्यामध्ये एक जो हिरो असतो तर तो ह्या ट्रॉमा सेंटरला का जॉईन झालेला असतो आणि त्याच्या गायडन्स खाली मग इतर ज्युनियर डॉक्टर्स कसे तयार होतात याचं सुंदर स्टोरी आहे. तर ॲक्च्युली त्याचा वडील असेच ॲक्सिडेंटमध्ये गेले असतात आणि त्यांना कुठलंच सपोर्ट मिळत नाही, मेडिकल सपोर्ट, आणि शेवटी ज्या हॉस्पिटलला तो आता जॉईन झाला असतो तिथल्या एका डॉक्टरने खूप प्रयत्न केला असतो त्यांना वाचवण्याचा, पण ते नाही वाचवू शकत. आणि तेव्हाच त्यांनी ते ठरवलं असतं की मी डॉक्टर होणार आणि मी याच हॉस्पिटलमध्ये जॉईन होणार. तर तो ॲक्च्युली जॉईन झाला असतो कारण त्याची एबिलिटी असते तेवढी आणि त्यांनी मिलिटरी ऑपरेशन्समध्ये पण काम केलेलं असतं. तर डायरेक्टली जे हेल्थ मिनिस्टर असतात त्याच त्यांनी अपॉइंट केलेलं असतं. आणि तिथे जे आता डायरेक्टर्स आणि हे लोक असतात ते सगळे म्हणजे त्यांना कोणालाच त्या ट्रॉमा सेंटरशी घेणं नसतं. नावाला फक्त ते हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा सेंटर चालवत असतात आणि नुसतं पैसा खायचे उद्योग चालू असतात. तर हा आल्यामुळे मग त्यांच्या सगळ्याच गोष्टींवर बंधनं येतात, रिस्ट्रिक्शन्स येतात. आणि तो जेव्हा मग येतो तिथे जॉईन होतो तेव्हा जे ज्युनियर डॉक्टर्स असतात तर त्याच्यातला तो बरोबर जो सिन्सिअर असतो त्याला तो हेरतो, जी नर्स असते तिला हेरतो आणि त्यांच्या मदतीने तो वेगवेगळे ऑपरेशन्स करतो. म्हणजे अक्षरशः एखाद्या डोंगरावर जिथे कोणीच जाऊ शकत नाही तिथे हेलिकॉप्टरने उतरून त्यांना घेऊन येणं किंवा त्यांच्या आत बॉडीमध्ये काही शस्त्र घुसलेली असतील तर किंवा गोळी लागलेली असेल तर ती काढायची. शिवाय मग त्या ऑपरेशनच्या दरम्यान कुठे इंटेस्टाईन हे झाली आहे ब्रेक किंवा हार्टमधलं काही हे झालं आहे त्या आर्टरी कापणं किंवा ट्रान्सप्लांट करणं, किडनी ट्रान्सप्लांट करणं, असे वेगवेगळे प्रत्येक एपिसोडमध्ये त्यांनी एक ऑपरेशन आणि हे दाखवलेलं आहे. आणि किती रिस्क, आणि ह्या सगळ्यांमध्ये कसा तो ज्युनियर ट्रेंड होत जातो. म्हणजे आधी तर तो हाईटला खूप घाबरत असतो, कधी हेलिकॉप्टरमध्ये बसलेला नसतो आणि जरी डॉक्टर असला तरी त्यांनी हे ऑपरेशन्स कधी केलेले नसतात. आणि मग अशा ह्याच्यात त्या डायरेक्टरच्या जे स्पॉइल्ड आणि करप्ट डायरेक्टर्स असतं ते डायरेक्टर आणि त्यांची टीम, तर त्यांच्यातल्याच एका मुलीचा ॲक्सिडेंट होतो आणि तिला हे लोक वाचवतात. मग तेव्हापासून तो डॉक्टर यांच्याकडे होतो आणि मग तो सगळं नीट करायचा प्रयत्न करतो आणि मग तो पण हळूहळू ट्रॉमा सेंटरला चिकटतो, म्हणजे त्यांच्या टीममध्ये येतो. आणि मग अशा पद्धतीने हळूहळू त्यांची ट्रॉमाची टीम वाढत जाते आणि मग मिनिस्टरकडूनही ते भरपूर पैसा म्हणजे हेलिकॉप्टर करता, ॲम्ब्युलन्सेस करता आणि याच्याकरता मिळवतात. आणि मग शेवटी असं होतं की एका ऑपरेशनच्या दरम्यान हा स्वतःच म्हणजे घायल होतो, त्याला म्हणजे शिरतं त्याच्या बॉडीमध्ये काहीतरी. तर मग तो जो ज्युनियर असतो तो लीड रोल घेऊन त्याचं ऑपरेशन करतो आणि मग पहिल्यांदा तो त्या ज्युनियरला त्याच्या नावाने बोलवतो. आता इतके दिवस त्याच्या गमतीने त्याची नुसती खिल्ली उडत असतो, नंबर 1 किंवा कधी ॲनस किंवा काही असं त्याला म्हणत असतो. तर त्याला पण एकदम झटका लागतो, अरे डॉक्टर तुम्ही मला माझ्या नावाने बोलवलंय. आणि मग त्याच्यानंतर तो
पूर्णपणे त्याच्यावर सोपवून म्हणजे ट्रॉमा सेंटरचं हे आणि मग नवीन नवीन ठिकाणी जाणं आणि आपल्या ट्रॉमा सेंटर कसं इम्पॉर्टंट आहे, कसं आपण डिवोशननी काम केलं असं त्याचा प्रसार करण्यासाठी तो बाहेर पडतो. सुंदर सिनेमा आहे, सुंदर सिरीज आहे, जरूर बघायला.